सार्थ श्रीमद दासबोध दशक 5वा समाज 4था उपदेश लक्षण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात, आता अनेक प्रकारची उपदेशाची लक्षणे ऐका. ती कोणकोणती आहेत ते सांगायचे झाले तर असंख्य आहे, परंतु त्यातील काही सांगतो ऐका. अनेक प्रकारच्या नाममंत्राचा उपदेश देणारे गुरु अनेक आहेत. कोणी नाममंत्र सांगतात तर कोणी ओंकाराचा जप करण्यास सांगतात. कोणी शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंडा अर्थात सूर्य किंवा खंडोबा यांचा मंत्र सांगतात. कोणी मत्स्य, कुर्म, वराह मंत्र, नरसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र किंवा कृष्ण मंत्र सांगतात. कोणी भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र किंवा अघोरी मंत्र सांगतात. कोणी शेष मंत्र, गरुड मंत्र, पिशाच मंत्र, बेताळ मंत्र, झोटिंग मंत्र असे अनेक प्रकारचे मंत्र सांगतात. किती म्हणून सांगावेत? कोणी बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काली मंत्र, कंकाली मंत्र, बटुक मंत्र असे अनेक प्रकारचे शक्ती मंत्र सांगतात. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. ते सर्व वेगवेगळे व स्वतंत्र आहेत. त्यातील काही सोपे, काही अवघड तर काही विचित्र असतात, तर काही भूताकेताशी निगडीत अत्यंत भयंकर असे मंत्र असतात. संपूर्ण पृथ्वीवरचे देव पाहू गेले तर त्याची गणती कोण करेल? जितके देव तितके मंत्र असल्याने वाणीने ते किती म्हणून सांगावेत. एकापेक्षा एक अशा सामर्थ्य संपन्न मंत्रमाळा आहेत. अशी ही मायेची कला आहे. ती कोण जाणू शकेल बरे? काही मंत्रांनी भूते जातात, कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, तर कित्येक मंत्रांनी सापाचे विंचवाचे विष उतरते. गुरु आपल्या शिष्याच्या कानात अशा अनेक प्रकारचा मंत्राचा उपदेश करतात. त्याचबरोबर जप, ध्यान, पूजा आणि यंत्राबद्दल शास्त्रोक्त माहितीसुद्धा सांगतात. कोणी शिव म्हणायला सांगतात, तर कोणी हरिहरी म्हणायला सांगतात, तर कोणी विठ्ठल विठ्ठल असा उपदेश देतात. कोणी कृष्ण कृष्ण सांगतात, कोणी विष्णू विष्णू सांगतात, तर कोणी नारायण नारायण असे म्हणावे हा उपदेश करतात. कोणी अच्युत अच्युत म्हणतात, तर कोणी अनंत अनंत म्हणतात, तर कोणी दत्त दत्त असे म्हणत जावे असे म्हणतात. कोणी सांगतात राम राम म्हणावे, कोणी ओम ओम सांगतात, तर कोणी म्हणतात मेघश्यामाचे अनेक नामांची स्मरण करावे. गुरु गुरु सांगतात, तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात, तर कोणी म्हणतात विघ्नहर्ता गणेशाचे चिंतन करत जावे. कोणी सांगतात श्यामराज, कोणी सांगतात गरुडध्वज, तर कोणी सांगतात अधोक्षज म्हणत जावे. कोणी सांगतात देवदेव, कोणी म्हणतात केशव केशव, तर कोणी म्हणतात भार्गव भार्गव म्हणत जावे. कोणी विश्वनाथ म्हणून घेतात, तर कोणी मल्हारी सांगतात, तर कोणी तुकाई तुकाई असे जप करवून घेतात. हे किती म्हणून सांगावेत? शिवभक्तीची, शिवशक्तीची नामे अनंत आहेत. ज्याच्या त्याच्या इच्छा व स्वभावाप्रमाणे उपदेश करतात. कोणी खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी अशा 4 प्रकारच्या मुद्रा सांगतात, तर कोणी नाना प्रकारची आसने परोपकाराने करण्यास उपदेश करतात. कोणी देखणी अर्थात अतिदिव्य पदार्थाची अपूर्ण दृश्य दाखवतात. कोणी अनाहत नादाची ध्वनी ऐकवतात, तर कोणी शरीरशास्त्राचे संपूर्ण ज्ञान असलेले गुरु शरीरशास्त्राचे ज्ञान सांगतात. कोणी कर्ममार्ग सांगतात, तर कोणी उपासना मार्ग सांगतात. कोणी नाना चक्राचा अष्टांग योग सांगतात. कोणी वेगवेगळी तपे करण्यास सांगतात, तर कोणी अजपाजपाचे निरूपण करतात. तर काही तत्वचिंतक विश्वाच्या मूल तत्वाची सविस्तर चिकित्सा करतात. कोणी सगुणाचा उपदेश करतात, तर कोणी निर्गुणाचे निरूपण करतात, तर कोणी तीर्थयात्रा करावयास सांगतात. कोणी महावाक्य सांगून त्याचा जप करा असे सांगतात, तर काही सगळे जे काही आहे ते ब्रह्मच आहे असा उपदेश करतात. कोणी शाक्य मार्ग सांगतात, तर कोणी मुक्ताचाराची प्रतिष्ठापना करतात, तर कोणी मनापासून स्त्री पुरुषाच्या गुप्तेंद्रियाची पूजा करण्याचा मार्ग सांगतात. कोणी वशीकरण, स्तंभन, संमोहन, उच्चाटन अशी अनेक प्रकारची केटके क्रिया स्वतः करून इतरांना करायला सांगतात. उपदेशाची अशी अवस्था आहे, किती म्हणून सांगावे? आता हे सांगणे पुरे. असे हे उपदेशाचे असंख्य प्रकार आहेत.
उपदेशाचे असे अनेक प्रकार असले तरी आत्मज्ञाना वाचून ते निरर्थक आहे. याविषयी भगवंताचे एक वचन आहे. लोक अनेक शास्त्राचा अभ्यास करतात, अनेक देवांचे पूजन करतात, पण अर्जुना, आत्मज्ञाना वाचून सर्व प्रकारची कर्मे निरर्थक आहे. शैव मत, शाक्य मत, आगमशास्त्र अशी आणखी बरीच मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिभ्रमच समजावा. आत्मज्ञाना इतके पवित्र आणि उत्तम असे दुसरे काहीही नाही. या कारणासाठी आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीच नाही. म्हणून प्रथम आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सर्व उपदेशामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवलेले आहे. माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. 4 मुखाच्या ब्रह्मदेवाला सुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाही, तर मग गरीब बिचाऱ्या जीवात्म्याला कसे जाणता येईल? सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादी सगळ्या साधनांनी मिळविलेले पुण्य पुष्कळ असते, पण आत्मज्ञानाचे महात्म्य कोटीपटीने अधिक आहे. पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत त्याच्या यात्रेचे फळ आणि स्नान व दानाचे फळ यांची बेरीज कोटीपटीने वाढवली तर ती कदाचित ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीने होईल. समर्थ म्हणतात, म्हणून जे गहनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असे हे आत्मज्ञान, त्याचे लक्षण मी आता सांगतो. समाज 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.